तर बघा भाजीला जाऊन आली आताच. भाजीला बघा मी आज काय आणलं या, हे काय इकडं शापूची एक गड्डी आणली या आणि हिरवी मिरची आणली पावशेर. तर हिरवी मिरची बघा 20 रुपये पावशेर होती, तर पावशेर आणली. आणि इकडं कढीपत्ता दिलाय त्यांनी, फुकटच दिलाय भाजीवाल्याने मला कढीपत्ता, त्याचं काही पैसे घेतलं नाही. आणि शापूची भाजी 25 रुपयाला गड्डी होती. तर माझा हेतू बघा व्हिडिओद्वारे फक्त तुम्हाला हे सांगण्याचा आहे की आमच्या इकडं भाजीपाल्याचा भाव काय आहे ती. तुम्ही पण मला कमेंटद्वारे सांगा तुमच्या तिकडं भाजीपाल्याचा भाव काय चाललाय ती. तर कालच्या पण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं, तर त्या व्हिडिओला एक जणीचा हसो कमेंट आलेलं आहे की होऊ दे की भाजीपाला महाग झाला तर, होऊ दे की शेतकऱ्यांचा फायदा, तू नको खाऊच भाजी. तर अगं ताई, माझा हेतू फक्त भाजीपाल्याचा आमच्या इकडे भाव काय चाललाय हे सांगण्याचा आहे. माझी इच्छा अशी अजिबात नाही की शेतकऱ्यांना फायदा नाही व्हावा. कारण कसं माझं पण वडील शेतकरी आहेत, मला माहिती आहे शेतकऱ्यांची तळतळ काय असते ती. माझं 20 वर्ष शेतामध्येच गेलेलं आहे माझ्या लग्नाच्या आधी, त्यामुळं मला माहिती आहे शेतकऱ्यांचं कष्ट काय असतं. या धान्य येईपर्यंत किती शेतकऱ्यांचं कष्ट असतंय ते मला चांगलं, म्हणजे मी त्यातमध्ये चांगली त्यातून गेलेले. त्यामुळं मला काय हे करू नकोस असं कमेंट की शेतकऱ्यांचा होऊ दे की भाव. आणि मग झाला तर बरंच आहे ना शेतकऱ्यांचा भाव. आणि 50ला जरी झाली 70ला जरी झाली मेथीची किंवा दुसऱ्या इतर भाज्या जरी महाग झाल्या तरी आपल्यासारखी सामान्य लोक आठवड्यातनी एकदा तरी खात्यातच ना. असं नाही ना की भाजपाला महाग झालाय म्हणून खात नाहीत, खात्यातच की. फक्त माझा हेतू एवढाच आहे की आमच्या इकडे भाव असा चाललेला आहे भाजीपाल्याचा, तुमच्या तिकडं काय चालू आहे हे फक्त कमेंटद्वारे सांगा. एवढाच हेतू आहे, बाकी माझा हेतू काय नाही. आता हे मी तुम्हाला काय सांगते, तर मी गावाला गेले होते ना आता मधी, तर तिथं वेगळाच भाव होता, म्हणजे पुण्यातल्यापेक्षा तिथं गावाला कमी भाव होता. म्हणून साठी मी अनेक जण माझा व्हिडिओ बघतात लांब लांबच्या गावावरून, लांब लांबचं तालुका जिल्हा, म्हणजे लांबून लांबून माझा व्हिडिओ बघतात. मग मला पण जाणून घेण्याची उत्सुकता असते की तुमच्या तिकडे भाव कसा काय चाललेला आहे. आणि तुमच्या कमेंटद्वारे मला कळते ना की भाव इकडं असा आहे तिकडं तसा आहे, भाव भाजीपाल्याचा कसा दर चाललेला आहे. मग तेवढाच हेतू आहे माझा सांगण्याचा, बाकी काय नाही बरं का. माझा असा हेतू नाहीये की शेतकऱ्यांना म्हणजे फायदा नाही व्हावा असं मी कुठे व्हिडिओ मध्ये म्हणले या का. उगाच पूर्ण व्हिडिओ बघायचा नाही आणि उचलायची जी पण लावायची टाळ्याला, असं काय करू नका. पहिलं माझा हेतू बघा काय आहे ती, नंतर कमेंट करा. तर बऱ्याच भावांनी पण बहिणींनी पण मला कमेंट असं केलेलं आहे, सगळ्यांनी मग त्यांच्या गावचा जो भाव आहे भाजीपाल्याचा ते सांगितलेला आहे. तर तुमचं मनापासून धन्यवाद, म्हणजे सांगितलं म्हणून बरं वाटतं. असं कमेंट वाचून पण भारी वाटतं ऐकायला की तुमच्या तिकडे कसं काय भाव आहे. तर बघा एवढ्यातच व्हिडिओ मी स्टॉप करते. चला आता उद्या परत सांगणार आहे मी आमच्या इकडे कसं काय भाव चाललाय ती भाजीपाल्याचा. हा मग